आधीच सांगून इथे लावा आणि मी कल्याणी तुमचं नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही आहोत गावाला। जसं कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आज माझ्या सासूबाईंच्या माहेरी लग्न आहे, माझ्या मामा सासऱ्यांचं लग्न आहे आणि त्यासाठी मी आज रेडी झालेली आहे। तुम्ही म्हणाल कल्याणी प्रत्येक लग्नामध्ये एकच हेअरस्टाईल करते, तर हेअरस्टाईलच्या बाबतीमध्ये मी थोडी वीक आहे। फॅनचा आवाज येतो, फॅन हेअरस्टाईलच्या बाबतीमध्ये थोडी वीक आहे, म्हणून मी केस देवाने खूप चांगली दिलीत, मोठी दिलीत, पण हेअरस्टाईलच्या बाबतीमध्ये तो वाला आर्ट मे बी माझ्यामध्ये नाही आहे। आणि मला असं वाटतं की खूप साऱ्या हेअरस्टाईल्स मला सूट होत नाही, मला नॉर्मल लुकच चांगला दिसतो। तर आजचा लुक प्रॉपर ट्रेडिशनल लुक आहे, नॉर्मल साडी वेअर केलेली आहे आणि लग्न असेल तर लग्नच अशी एक गोष्ट आहे की ज्यावेळेस मला साडी वेअर करायला मिळते, जनरली मी करते त्या टाईमला। तो आजचा दिवस होणार आहे खूप छान, कारण की आज मी ठरवलंय की मी माझ्या सासरच्या लग्नांमध्ये डान्स करत नाही, पण मी आज तो करणार आहे, थोडा तरी करणार आहे। चलो लग्नाला जाऊ। मंदिर आहे इथे, गणेश मंदिर, जे आमचं स्वयंभू गणेश मंदिर आहे। इथे सगळेजण नेहमीच थांबतात आल्यानंतर दर्शनासाठी। आणि आजची मेहंदी खरंच मी काल जसं व्हिडिओमध्ये दाखवलं की तिला मी रँडमली एक व्हिडिओ दाखवलेला आणि इतकी सुंदर मेहंदी तिने माझ्या हातावर काढली आहे, खरंच खूप छान वाटतंय। आणि हे नेल आर्ट पण माझे फ्रेंड आहे जिगीशा, तिने केलं आहे। मला असं वाटतं कधी कधी आपला दिवस असतो की त्या दिवशी आपलं सगळंच चांगलं होतं, तर तसं काहीसं माझ्यासोबत झालेलं आहे ना। तर कधी कधी असं वाटतं की ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित नाही आहे, कधी असतं की मेहंदीच व्यवस्थित नाही आली आहे, कधी ते खूप मोठे इश्यू नाही येतात। बट जनरली मी सांगते, जेव्हाही आपल्याला असं वाटतं की आता पण ह्या दिवशी छान आवरूयात, त्या दिवशी काही ना काहीतरी होत असतं, पण ह्या टाईमला सगळ्या गोष्टी जुळून आल्यात माझ्या। ही आहे आजच्या जोडप्याची लग्न मांडवामध्ये झालेली पहिली एंट्री, आणि ती एंट्री होत असताना सगळेजण इथे त्यांना औक्षण करत आहे। ही आहे नवरदेवाची बहीण। अरे ती कपाळ गरबटतं प्राची बरं आपल्या आधीच सांगून इथे लावा आणि सगळ्यांचं डिस्कशन चाललंय नाचायचंय, कधी कधी नाचायचं ठरलंय नंतर आम्ही जेव्हा नवरदेवाला साखरपुड्याला वरती घेऊन जाऊ तेव्हा सर्व मान्यवरांचं तांबे परिवार आणि ही आहे साखरपुड्याची मिरवणूक, म्हणजेच हा सगळा साखरपुडा वाजत गाजत लग्न मंडपात जात आहे। साखरपुडा होण्याआधी इथे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि सगळेजण विचारतात सुपारी फोडायची का, तेव्हा सगळे मोठ्या आनंदाने म्हणतात हो सुपारी फोडायची। जेव्हा तुमचा भाऊ
जो परदेशात असतो आणि तो लग्नाला येऊ शकत नाही, ही हळहळ तुमच्या मनात असते. आणि जेव्हा त्याचा व्हिडिओ प्ले होतो आणि व्हिडिओ प्ले झाल्यानंतर जेव्हा तो तुमच्या समोर येतो, तेव्हाचं हे दृश्य आहे. सगळेजण खूप भावनिक झाले होते. माझे जे सासरे आहेत म्हणजे नवरदेवाचा भाऊ, त्याने सरप्राईज व्हिजिट दिली होती लग्नासाठी. इथे चालू झाला आहे साखरपुडा आणि सर्वप्रथम साखरपुड्यासाठी आपल्याकडे नवरी बसते. तर इथे चालू आहे नवरीचं ऑप्शन आणि ह्या आहेत माझ्या लाडक्या इंदोरे मावशी. नवरदेवाचा साखरपुडा चालू झालाय. नवरदेवाला फक्त स्टेजपर्यंत सोडलंय आणि सोडून सगळ्याजणी इथे जेवायला आल्यातच. अजून नवरदेवाचा साखरपुडा कंप्लीट पण नाही झालाय आणि सगळ्याजणी जेवायला आल्या. आम्हाला हळदीची तयारी करायची म्हणून हे आता हात लावून बसायचे का? डान्सची प्रॅक्टिस करायची मामाच्या लग्नात. आणि डान्स केला, इतका घाणेरडा डान्स केला आम्ही, कारण की आम्ही प्रॅक्टिस केली ऑन द स्पॉट नव्हती. ऑन द स्पॉट इतका घाणेरडा डान्स केला की काय विचारायचं नाही. त्याच्यात ह्या पण होत्या. त्यात मी पण होती. तेवढा खराब कोण नाचतं का प्रिया? तेवढा खराब कोण नाचतं का? हां काय नाही नाही दाखवलं असं हवा की नाही डान्स मगाशीच केला तर इतका खराब डान्स केला, इतका खराब डान्स केला की विचारायचं नाही. आणि त्यात मी पण माझा थोडासा हातभार लावला तो अजून खराब करण्यासाठी. सगळ्यात खराब कुणी केला असेल तर आमच्या शीतलताईंनी केला आहे. हां शीतलताई, सगळ्यात खराब डान्स कुणी केलं? तुम्ही केलं आहे. सगळ्यात खराब डान्स शीतलताईंनी केला आहे. 2 नंबर यांचा आहे. जे आमचे कोरिओग्राफर हे आहेत जे त्या शिकवतात ते सांगतो आम्ही कुठे काय नाही, आम्ही प्रॅक्टिसच केली नव्हती. त्याच्यामुळे थोडा खराब झाला आहे. या ठिकाणी संपन्न होणार आहे. याची दोन्ही कार्यवाही नोंद घ्यायची. काय काम केलं याच्यातलं?
सोबत या, सोबत या. मी सांगून आले. चला. हो असं नाही, अशी cheating आहे. आमच्याकडे प्रायोरिटी सीट आहे समोर. VIP सीट. कार्यमालकांच्या सूचनेनुसार आणि कार्यवाहकांच्या विनंतीनुसार शुभ लग्न जसं लग्न लागलं तर आम्ही सगळेजण चहाप्रेमी लगेच चहा पिण्यासाठी, दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी चहा पिण्यासाठी गेलो. आता आलं लगीन घरी. इथे आहे जेवण सगळ्यांसाठी. मसाले भात आहे आणि आता वरात आहे. थोड्या वेळाने वरात म्हणजे इकडे डान्स असतो. आणि आता काय जेवायचं? मसाले भात. तर असं झालं माझ्या मामा सासऱ्यांचं लग्न. आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं ह्या लग्नामध्ये. आय होप सो तुम्हा सगळ्यांनाही खूप मजा आली असेल आमच्यासोबत. तर आजचा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं हे प्रेम माझ्यावर असंच राहू द्यात. धन्यवाद.